विद्यार्थी मित्रांनो, शुभप्रभात. मी सिमरन मिस, आपली मराठी विषयाची टीचर. गेल्या शाळेमधून आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 आप्पाजींचे चातुर्य या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या 2 तासिकेला आपण या पाठाचा अभ्यास केलेला आहे. तर उर्वरित पाठाचा अभ्यास आज आपण करूया. चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूया. इयत्ता 6वी, विषय मराठी. पाठाचे नाव आहे आप्पाजींचे चातुर्य आणि या पाठाचे लेखक आहेत विलास गीते यांनी. आप्पाजींचे चातुर्य या पाठामध्ये आप्पाजींचे चातुर्य म्हणजे त्यांची हुशारी याचा अभ्यास कलिंगच्या राजाने कसा केला, त्यांची परीक्षा कशी घेतली याचं थोडक्यात वर्णन इथं केलेले आहे. तर आपण मागच्या 2 तासाला या पाठाचा अभ्यास करताना या पाठामध्ये पाहिलं की विजयनगरचे जे राजे होते कृष्णदेवराय, त्यांच्या राजवाड्यामध्ये आप्पाजी नावाचे एक प्रधान होते आणि ते खूप हुशार होते, हे सर्वत्र माहिती होतं. मग कलिंगच्या राजाला आप्पाजींची परीक्षा घ्यावी असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यानंतर त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी कृष्णदेवरायांना एक पत्र लिहून पाठवले की मला तुमच्या राज्यामध्ये जो कोबी पिकतो तो कोबी काय करायचा आहे, खायचा आहे. मग आता कसा पाठवणार, कारण कलिंगच्या राजाला जाण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि 3 महिने कोबी हा पूर्ण खराब होऊन जाणार. तर मग कोबी पाठवणार कसा. तर आप्पाजींना राजाने आपल्यासमोर पडलेला प्रश्न सांगितला. मग राजाने त्यामधून सांगितलेल्या या प्रश्नाचं उत्तर कलिंग राजाने कसं दिलं, तर बैलगाडी वाहनाला म्हणजे बैलगाडी चालवणाऱ्याला जागा ठेवा आणि बाकीच्या जागेमध्ये माती भरा आणि त्या मातीमध्ये बियाचे बी लावा आणि गाडीवानाला रस्त्याने जाताना काय करायला हवा, थोडे थोडे पाणी घालायला सांगा. मग बघा कलिंगच्या राजाला कसे ताजी कोबी खायला मिळतील. म्हणजे खूप छान पद्धतीने आप्पाजींनी या प्रश्नाचं उत्तर दिले आणि हे ऐकल्यावरती कलिंगचा राजा खूप खुश झाला आणि त्यांनी आप्पाजींचं खूप कौतुक केलं. पण कलिंगच्या राजाला इथंच थांबला का तो? नाही. कलिंगच्या राजाला पुन्हा आप्पाजींची एक परीक्षा घ्यावी असं वाटलं. मग त्यांनी काय केलं, तर बाजारातून 3 मूर्त्या आणल्या आणि त्या मूर्त्या एकसारख्या होत्या. त्यामधील कोणती निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची, कोणती मध्यम दर्जाची आणि कोणती उत्कृष्ट दर्जाची म्हणजे चांगली मूर्ती आहे हे ओळखण्यासाठी आप्पाजींना त्यांनी सांगितले. मग आप्पाजींनी कशी युक्ती केली, मूर्ती कशी ओळखली, तर पहिली आप्पाजींनी त्या 3 मूर्त्या पाहिल्या आणि एक लवचिक तार घेतली. ती लवचिक तार एका मूर्तीच्या कानामध्ये घातली आणि ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. मग आप्पाजींनी ती मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे असं सांगितले. त्यानंतर तीच तार आप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली आणि ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. मग आप्पाजींनी याचं उत्तर ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे असं दिलं. मग नंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात सुद्धा आप्पाजींनी तशीच तार घातली आणि ती तार तिथेच थांबली. ती ना कानातून बाहेर आली ना तोंडातून बाहेर आली. मग आप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट प्रतीची मूर्ती आहे. अशा पद्धतीने आप्पाजींनी 3 मूर्त्या ओळखल्या. इथपर्यंत आपण मागच्या 2 तासाला अभ्यास केला. तर मग आता पुढील पाठाला सुरुवात करूया. पुढे पहा, आप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपण मागवलेली मूर्तीपैकी एक मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खोटारडेपणा पडताळून न पाहता जर
तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. म्हणजेच या मूर्तीचा असा अर्थ होतो. म्हणजे आप्पाजींनी निकृष्ट मूर्ती कशी ओळखली तर त्यांनी ते उदाहरण मनुष्यावरती सोपविले. जसं की आप्पाजी म्हणतायत, एक मूर्तीपैकी एक मूर्तीच्या कानामध्ये घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर आली. तसंच माणसांचं सुद्धा असतं. एखादी अफवा ऐकली तर ती खरी आहे का खोटी आहे हे पडताळून पाहण्यापेक्षा म्हणजे ती व्यवस्थित अभ्यासल्याशिवाय काय करतात, दुसऱ्या व्यक्तींना सांगत ते सुटतात. म्हणजे ती अफवा ती काय करतात, पसरवतात. पण त्या अफवेने ना सांगणाऱ्या व्यक्तीचं हित आहे ना दुसऱ्या ज्या अफवा सर्वत्र पसरवत आहेत त्यांचं हित असतं. म्हणजेच मुलांनो, एखादी गोष्ट जर आपल्या कानावरती पडली तर ती खरी आहे की खोटी आहे. जसं की एखाद्या ठिकाणी बॉम्ब आहे, एखादी बॅग भेटली आणि त्या बॅगेमध्ये बॉम्ब आहे अशी अफवा सर्वत्र पसरते. पण नक्की त्या बॅगेमध्ये बॉम्ब आहे का हे पाहण्याअगोदर सर्वत्र काय होती, ती अफवा पसरते. पण ज्या व्यक्तीने ती बॅग बघितली पहिल्यांदा त्याची पडताळणी त्या व्यक्तीने केली पाहिजे आणि मग दुसऱ्या व्यक्तीला ते सांगितले पाहिजे. अगोदरच ती अफवा सर्वत्र पसरवणे चांगली गोष्ट आहे का? नाही. म्हणजे तो माणूस कसा आहे, निकृष्ट दर्जाचा आहे. ती मूर्ती निकृष्ट दर्जाची, तशीच अफवा ऐकणारा आणि पसरवणारा व्यक्तीही कसा आहे, निकृष्ट प्रतीचा आहे असं आप्पाजी ते सांगतायत. आता पुढे मध्यम प्रतीची मूर्ती कशी आणि त्याचा अर्थ माणसांशी कसा असतो. तर दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. म्हणजेच एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचं हित होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. म्हणजेच पहा की दुसऱ्या मूर्तीचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीने अफवा ऐकली तर ती दुसऱ्या कानाने सोडून द्यायची नसते. त्याची काय करावी, खूप स्वतः पडताळणी करावी. का दुसऱ्या कानातून सोडून द्यावी? खरंच त्या बॅगेमध्ये बॉम्ब असेल तर, आणि बॉम्ब असला तर त्या व्यक्तीचंही नुकसान आहे आणि समाजाचंही नुकसान आहे. बरोबर आहे की नाही? म्हणूनच एखादी अफवा ऐकली तर त्याची पडताळणी करणे हीच योग्य गोष्ट आहे. पहा इथं आप्पाजी म्हणतायत की एखादी अफवा ऐकली तर ती दुसऱ्या कानाने सोडून देऊ नये. म्हणजेच ती मध्यम दर्जाची मूर्ती आहे असं आप्पाजी इथं सांगतायत. त्यानंतर उत्कृष्ट मूर्ती म्हणजे कशी ती, तर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. म्हणजेच तो माणूस उत्तम आणि हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थही होय. म्हणजे पहा किती छान पद्धतीने आप्पाजींनी या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली की तिसरी मूर्ती ती जिच्या कानामध्ये घातलेली तार तिथेच अडकून राहिली म्हणजेच उत्कृष्ट मूर्ती झाली. तसंच माणसांचं सुद्धा असतं. एखादी अफवा माणसांनी ऐकली तर त्याची पहिल्यांदा काय करावी, तर पडताळणी करावी, पाहणी करावी आणि नंतरच ती दुसऱ्यांना सांगावी. या ऐकलेली अफवा त्या कानाने दुसऱ्या कानाने सोडून द्यावी का नाही आणि त्याची पडताळणी केल्याशिवाय सर्वत्र ती अफवा पसरावी का नाही. तर जो माणूस अफवा ऐकल्यावरती दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही आणि लगेचच दुसऱ्यांना ती सांगत नाही तर त्याची खरे खोटेपणाची ती खात्री करून घेतो आणि त्याचे पुरावे गोळा करतो आणि पुराव्या
शिवाय ती गोष्ट दुसऱ्या इतर कोणाला सांगत नाही. म्हणजेच ती मूर्तीही उत्तम आणि तो माणूसही उत्तम असे आप्पाजींचे म्हणणे आहे. पुढे पहा, कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तिन्ही मूर्तींच्या दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला आणि त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. म्हणजे पहा, कलिंगच्या राजाने जे प्रश्न आप्पाजींना विचारले होते त्या उत्तरांवरून राजा संतुष्ट म्हणजे आनंदी खुश झाला होता. आणि त्यामुळे त्यांनी कृष्णदेवरायांचे आणि आप्पाजींचे काय केले? अभिनंदन केले. आणि त्यांना कळलं की खरंच आप्पाजी खूप चतुर आहेत, खूप हुशार आहेत. आणि हे आपल्याला सुद्धा कळले, बरोबर आहे की नाही? खूप अवघड प्रश्न कलिंगच्या राजाने आप्पाजींना विचारले होते आणि त्यांचे व्यवस्थित उत्तर आप्पाजींनी दिले, जे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारे उत्तरे आहेत. की आपण काय केले पाहिजे? निकृष्ट माणूस बनले पाहिजे का मध्यम दर्जाचे बनले पाहिजे का उत्कृष्ट माणूस बनले पाहिजे? कसे बनणार तुम्ही? उत्कृष्ट माणूस बनणार ना, बरोबर आहे की नाही? मग तसंच आप्पाजींनी तर खूप छान पद्धतीची उत्तरे दिली आणि त्यांची उत्तरं ऐकल्यावरती राजा खूप खुश झाला आणि त्याने कृष्णदेवरायांचे आणि आप्पाजींचे काय केले? कौतुक केले. अशा पद्धतीने आप्पाजींची चतुराई इथे आपल्याला दिसते. तर मुलांनो, इथं आपला पाठ पूर्ण होत आहे. तर पाठाचे वाचन करा आणि दिलेली प्रश्नोत्तरे वहीमध्ये लिहा. चला मग आता आपण या पाठावरील स्वाध्यायाचा थोडक्यात अभ्यास करूया. स्वाध्यायाचा आता आपण अभ्यास करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? कशाचे? सर्वांनाच माहिती आहे. कशाचे पीक घ्यायला लावले? तर कोबीचे. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? कोणती आहे उत्कृष्ट दर्जाची मूर्ती? तर जी व्यक्ती जिच्या कानामधून घातलेली तार तिथेच अडकली ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती. आणि प्रश्न तिसरा आहे, कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? कारण आप्पाजींनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली, त्यामुळे कलिंगचा राजा संतुष्ट झाला. आता प्रश्न तिसरा आहे, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे खालील प्रश्न दिलेले प्रश्न ही 3 ते 4 ओळीमध्ये त्यांची उत्तरे लिहायची आहेत. आप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली मुलांनो? तर एक बैलगाडीमध्ये बैलगाडीवानाला बसण्या एवढी जागा सोडली, त्याच्यामध्ये माती भरली आणि त्या मातीमध्ये कोबीच्या बिया लावल्या आणि गाडीवानाला त्यामध्ये पाणी टाकायला त्यांनी सांगितले. अशा प्रकारे कलिंगच्या देशाकडे त्यांनी ताजी कोबी पाठविली. आता प्रश्न दुसरा आहे, कलिंगच्या राजाने आप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? कशी घेतली? तर उत्तर आहे, त्यांनी 3 मूर्त्या आप्पाजींकडे पाठविल्या आणि त्यामधील निकृष्ट मूर्ती कोणती, उत्कृष्ट मूर्ती कोणती आणि मध्यम दर्जाची मूर्ती कोणती? असा प्रश्न त्यांनी आप्पाजींना दुसऱ्यांदा विचारला. प्रश्न तिसरा, मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येत याचा आप्पाजींनी कोणता अर्थ लावला? तर उत्तर आहे, मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातूनच बाहेर येते, म्हणजेच हा मध्यम दर्जाचा व्यक्ती असतो, असा त्यांनी इथे अर्थ लावला. आप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? तर याचं उत्तर आहे, जो माणूस अफवा ऐकल्यावरतीही इतर सर्वत्र तो पसरवत नाही. त्या अगोदर त्या अफवांचा तो व्यवस्थित अभ्यास करतो, पुरावे गोळा करतो आणि नंतर तो इतरांना सांगतो, म्हणजेच तो उत्तम प्रतीचा माणूस होय.
आता प्रश्न तिसरा आहे, पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचे आहे. आणि प्रश्न चौथा आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहा म्हणजे दिलेली शब्दांचे तुम्हाला विरुद्ध अर्थ लावून शब्द तयार करायचे आहेत. तर पहिला आहे हित, त्याचा विरोधी अर्थ शब्द आहे अहित. अवघड, सोपे. निकृष्ट, उत्तम. कृती, अपकृती. या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पाठवलेली आहेत. धन्यवाद.